गोकुळ सोबत गोकुल। तिळवणी ग्रामपंचायतीचा अजब कारभार, जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांची बेपर्वाई। तिळवणी येथील रहिवासी सुनील भीमराव गायकवाड यांच्या मालकीचा असणारा 750 स्क्वेअर फूटचा प्लॉट सरपंच राजेश गायकवाड यांनी त्यांच्या घरगड्याच्या नावावर केला असल्याची माहिती सुनील गायकवाड यांनी दिली। या संदर्भात गायकवाड यांनी 2 वर्ष ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी आणि तोंडी स्वरूपात तक्रारी दाखल केल्या होत्या। मात्र दाखल केलेल्या तक्रारींना उत्तर आले नसल्याने गायकवाड यांनी आज सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाबाबत बोलताना गायकवाड म्हणाले, माझं नाव सुनील भीमराव गायकवाड, मी बौद्ध समाजाचा आहे। तिळवणी तालुका हातकणंगलेचा रहिवासी आहे। आमचा 750 स्क्वेअर फुटाचा प्लॉट गावचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी आपल्या घरगड्याच्या नावाने लावलेला आहे। त्या विरोधात मी गेली 2 वर्ष ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, ॲडिशनल सीओ आणि सीईओ या सगळ्यांशी पत्रव्यवहार करतोय, समक्ष भेटून तोंडी लेखी तक्रार करतोय, परंतु आज अखेर मला कुठलंही उत्तर दिलेलं नाही। ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव ही जनतेला लुटणारी टोळी असून त्या टोळीचा प्रमुख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस ए आहे। त्यांच्या विरोधात मी विभागीय आयुक्तांकडे निलंबित करण्याची मागणी केलेली आहे आणि या कार्तिकेन यांच्याकडे अनेक वेळा माझ्यावरचे अन्याय जातात त्यांच्याकडे मांडून सुद्धा आज अखेर त्यांनी मला न्याय दिला नाही किंवा कुठलंही उत्तर दिलेलं नाही। म्हणून मी आज रोजी आमरण उपोषणाला सकाळी 11 वाजल्यापासून बसलेलो आहे। आता माझी मागणी एवढीच आहे की हा जो प्लॉट आमचा सरपंचानं घरगड्याच्या नावावर केलेला आहे तो सीईओनी आम्हाला परत मिळवून द्यावा। ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे यांनी बेकायदेशीरपणे हा प्लॉट असेसमेंट उतारायला लावून बेकायदेशीर कृत्य केलेला आहे, त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावं। गटविकास अधिकारी शबाना मोकाशी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्यावर कारवाई करावी आणि सरपंचांना अपात्र ठरवून घरगड्याच्या नावावर प्लॉट करण्याच्या ठरावाला पाठिंबा देणाऱ्या सदस्यांनाही अपात्र ठरावं आणि ग्रामपंचायत बरखास्त करावी व या ठरावाला पाठिंबा देणारी तंटामुक्त समिती बरखास्त करावी अशी माझी मागणी आहे। या प्रकरणी ग्रामसेवकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच निलंबित करावी अशी मागणी केली आहे। यावेळी त्यांच्यासोबत नंदा कांबळे, संगीता कांबळे, मंदा कांबळे उपोषणास बसले आहेत। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।